22/2/25 रोजी गडिंग्लज पोलीस स्टेशनमधील राहणाऱ्या शोभा सदाशिव धनवडे या त्यांच्या घरासमोर उभे असताना तिला एक अज्ञात इसमाने मोटरसायकलवर घेऊन जाऊन मेटाचा मार्ग ते ITIकडे जाणाऱ्या रस्त्यावर अशोक आजरी यांच्या विहिरीमध्ये नेऊन त्याची बॉडी मिळाली होती। या संदर्भाने तपास करण्याकरता आम्ही स्वतः गडिंग्लज PI अजय शिलकर व स्टाफ, आमच्या पोलीस स्टाफ तसेच रेस्क्यू टीम असे मिळून आम्ही बॉडी बाहेर काढली असता बॉडीवरती दागिने मिळून आले नाहीत। घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन आम्ही आमचे SP साहेब आणि ॲडिशनल SP साहेब यांना माहिती दिली। त्या अनुषंगाने अप्पर पोलीस अधीक्षक श्री काटमोडे पाटील घटनास्थळी उपस्थित झाले। त्यांनी मार्गदर्शन केलं। घटनास्थळी PI LCB, PI शिंदकर साहेब, API मुल्ला, API सागर पाटील तसेच इतर अधिकारी LCBचे यांनी सदर गुन्ह्याची गांभीर्य लक्षात घेऊन तपासाची चक्रे फिरवली। या दरम्यान गोपनीय सतीश पाटील व आम्हाला माहिती मिळाली की गुरुनाथ उर्फ पिंटू भैरव चौगुले राहणार हट्टी बसवना मंदिर गडिंग्लज यांनी या महिलेला घेऊन गेलेलं असं लक्षात आलं। सदर आरोपींनी त्या महिलेला घरी नेऊन त्यांनी उधार 10,000 रुपये घेतले होते। ते मैत्रीनं मागितल्या कारणावरून तिला दोरीने गळावरून खून केला होता आणि तिचे दागिने काढून घेतले होते। सदर महिलेचा खून त्याने त्याच्या असले उधारीचे पैसे व 12 लाखाचं कर्ज परत फेडू शकल्याच्या कारणावरून चिडून जाऊन त्या महिलेचा खून केलेला होता। या गुन्ह्याचा तपास माननीय पोलीस अधीक्षक श्री महेंद्र पंडित साहेब, अप्पर पोलीस अधीक्षक निकेश काटमोडे पाटील साहेब, पोलीस निरीक्षक शिंदकर साहेब, कळमकर साहेब तसंच API पाटील, API मुल्ला, पवार मॅडम, गाडगे साहेब, कापसे साहेब, चंदगड, आजरा आणि स्थानिक LCB गडिंग्लज पोलीस या सर्वांनी संयुक्तपणे तपास करून 24,000 आतमध्येची हा सदरचा गुन्हा उघडकीस आणलेला आहे। या गुन्ह्यात आरोपीने वापरलेली ओमनी गाडी आणि मोटरसायकल हस्तगत करण्यात आलेली आहे।